सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, we are starting EVS 1 Standard 5th. Chapter 2 is about motions of the earth. मुलांनो, मोशन्स ऑफ दी अर्थ या लेसनमध्ये मागच्या भागात आपण पाहिलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. पृथ्वीच्या या फिरण्यामुळे डे अँड नाईट, सनराईज अँड सनसेट, फुल मून अँड न्यू मून, सीझन्स या क्रिया कशा कशा घडतात. याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा भाग, सूर्योदय आणि सूर्यास्त, सनराईज अँड सनसेट. तर मुलांनो, दिन व रात्र या क्रिया पाहण्यासाठी आपण जो प्रयोग केला तोच प्रयोग आता आपणाला करायचा आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त या क्रिया आपण आता पाहणार आहोत. आपला प्रयोग काय होता, तर एका टेबलवर मेणबत्ती मधोमध ठेवून तिच्याभोवती आपण वर्तुळ काढले आणि त्या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल म्हणजेच ग्लोब ठेवला. यामध्ये आपल्याला एकच क्रिया अधिक करावयाची आहे, ती म्हणजे एक लाल रंगाची मोठी टिकली घेऊन ती पृथ्वीगोलावर म्हणजेच ग्लोबवर चिटकवायची आहे. आता आधी केलेल्या प्रयोगाप्रमाणेच पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरव. लाल टिकलीवर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त होईल याचे निरीक्षण आपण आता करूया. मुलांनो, नीट बघा. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय होण्यासाठी पृथ्वीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन होणं आवश्यक आहे. पृथ्वीची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर लाल टिकली असलेल्या भागावर पुन्हा सूर्योदय होतो. हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. तर मुलांनो, पृथ्वीच्या परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. This period of time that the earth takes to complete one rotation is called a day. Day has two parts, daytime and nighttime, or simply day and night. म्हणजेच एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला एक दिवस म्हणतात. एका दिवसाचे एक दिन व एक रात्र असे भाग असतात. अ डे हॅज टू पार्ट्स, डे टाईम अँड नाईट टाईम. साधारणपणे 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 म्हणजेच 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास 1 hours म्हणतो. मुलांनो, डे अँड नाईट, सनराईज अँड सनसेट हे कसे होते हे पाहिल्यानंतर आता आपण वर्ष कसे होते हे पाहणार आहोत. त्यासाठीही आपल्याला पुन्हा एक प्रयोग करायचा आहे, तोही मागील प्रयोगाप्रमाणेच मेणबत्ती आणि पृथ्वीगोलाच्या सहाय्याने. हा पृथ्वीगोल टेबलावरील वर्तुळावरील एका बिंदूवर ठेवला आहे आणि मेणबत्ती मध्यभागी घ्यायची आहे. हा ग्लोब आपण वर्तुळावरून पुढे पुढे सरकवत नेऊ. असे करत असताना हा ग्लोब सतत फिरत
ठेव. कारण पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा ती स्वतःभोवतीही फिरत असते. याचप्रमाणे पृथ्वी गोल ग्लोब स्वतःभोवती फिरवत असताना आपण तो मेणबत्तीभोवतीही फिरवू. वर्तुळावरून सरकत हा ग्लोब पुन्हा सुरुवातीच्या जागेवर पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. या क्रियेला परिभ्रमण रिव्होल्यूशन असे म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. The period of time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. There are about 365 days and 6 hours in a year. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी एका दिवसाचा कालावधी लागतो, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागते. लीप वर्ष. याच्यानंतर आपण पाहणार आहोत लीप इयर्स. मुलांनो, लीप वर्षामध्ये 365 ऐवजी 366 दिवस असतात हे तुम्हाला माहीतच असेल. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येते. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो. त्यामुळे 365 ऐवजी 366 दिवसांचे आपले लीप वर्ष असते. The month of February in the Gregorian calendar has an extra day every 4th year. That year is called a leap year and has 366 instead and 365 days, and February has 29 instead of 28 days. You know that the length of day and night is not always equal. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर दिवस व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त असते, म्हणजे दिन मोठा असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर between 22 March and 23 September, the days are longer than the nights. Therefore, it is warmer there. That's it. It is summer in the northern hemisphere. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. However, during this same period in southern hemisphere, the nights are longer than the days. The earth gets less heat in this part and therefore it is winter in the southern hemisphere. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे येथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणाम असा होतो की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो. In the period from 23 September to 22 March, the days are longer than the nights in the southern hemisphere. It gets more heat and it is summer there. In this period in the northern hemisphere, it is the nights that are longer. The northern hemisphere gets less heat
and it is winter there. ज्या वर्षी लीप वर्ष असते त्या वर्षी या तारखांमध्ये फरक पडू शकतो. मुलांनो, आपल्याकडे प्रामुख्याने उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे मुख्य ऋतू मानले जातात. इन इंडिया, समर, द रेनी सीझन अँड विंटर आर कन्सिडर्ड टू बी द मेन सीझन. तसेच आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असेही ऋतू मानतो. We also divided the year into 6 seasons: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत and शिशिर अशा 6 ऋतूंचे चक्र असते. याच ऋतुमानाशी संबंधित सण आपण साजरे करत असतो. This cycle of 6 seasons is called the ऋतुचक्र. Many of our festivals are connected with the season. Many of our songs and games are also related to the different seasons. याच ऋतुमानाशी संबंधित अनेक सण आपण साजरे करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्याची गरज असते. या ऋतूंमधील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. तीळ आणि गूळ या मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ आपण या संक्रांती या सणामध्ये सेवन करत असतो. तसेच अनेक सण ऋतुमानानुसार साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी विविध गाणी म्हटली जातात आणि वेगवेगळे खेळही खेळले जातात. यावरून ऋतुमानांचा आपल्या चालीरीती व परस्परांशी संबंध असल्याचे आपल्या लक्षात येते. लहान मुलांना आकाशातील चांदमामा पाहायला खूपच आवडत असतो. मुलांनो, आपणही कधी आकाशाचं निरीक्षण करताना चांदमामाचं निरीक्षण सहज करत असतो. असा हा चंद्र आपणास नेहमी सेम दिसतच नाही. तो लहान मोठ्या आकारात दिसत असतो. कधी तो संपूर्ण गोल तर कधी दिसतच नाही. असे का होते बरं? तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्रकला किंवा चंद्राच्या कला असे म्हणतात. आणि पौर्णिमेला चंद्र संपूर्ण गोलाकार दिसतो तर अमावस्येला तो दिसतच नाही. म्हणजे आपल्याला चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही. पौर्णिमा आणि अमावस्या. मुलांना आपण प्रयोगाद्वारे पाहिले आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. त्याचप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो. परंतु या 2 भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. तसेच पृथ्वीच्या व चंद्राच्या परिभ्रमणाचा वेग वेगवेगळा आहे. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत असतात असे नाही. The moon revolves around the earth and the earth revolves around the sun. However, these two orbits intersect. Hence, the sun, the moon and the earth are not always along the straight line. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. We see half of the moon's surface which faces of earth. That is, from the earth we see only one side of the moon. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला किंवा चंद्रकला असे म्हणतो. The moon has no light of its own. We can see the moon because the sun's light that falls on it. On a full moon night, we see the entire side of the moon that faces the earth.
on a new moon night. We cannot see any of it. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. From the full moon to the new moon, the illuminated part of the moon seen from the earth becomes smaller and smaller. From a new moon to full moon is again grows bigger and bigger. These different shapes of the moon that we see are called the faces of the moon. यानंतर आपण पाहणार आहोत चांद्रमास आणि तिथी. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेतच. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. You know that it takes 14 or 15 days from new moon to full moon. This is the fourth night of the waxing moon. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. आफ्टर द फुल मून the moon appears smaller and smaller, and after 14 to 50 days it is new moon again. This period is the fourth night of the waning moon. The period from one new moon to the next is 28 to 30 days. It is called the lunar month. Every day of the lunar month is called a tithi. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. मुलांनो, हे कायम लक्षात ठेवा. The rotation of the earth gives rise to day and night. The revolution of the earth and the inclination of its axis gives rise to the cycle of season. तर मुलांनो, मोशन्स ऑफ द अर्थ या आपल्या आजच्या लेसनमध्ये आपण काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. द रोटेशन ऑफ द अर्थ कॉज डे अँड नाईट. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. The revolution of the earth around the sun and its inclined axis together cause the season. The revolution of the earth around the sun and its inclined axis together cause the seasons. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. The revolution of the moon around the earth gives rise to the faces of the moon. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा म्हणजेच 1 महिन्याचा असतो. The period from one new moon to the next is called a lunar month. It has about 28 to 30 days. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात आणि अमावस्येत शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. The fourth night ending on a full moon is that of the waxing moon. The fourth night that ends on a new moon is that of the waning moon. आणि चांद्रमासातील दिवसांना तिथी असे म्हणतात. The days of the lunar month are called तिथी. पुढच्या पाठात आपण पृथ्वीची आणखी माहिती घेणार आहोत. मुलांना तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत.
आणि दिलेला उपक्रम तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचा आहे.